कसं आहे पब्लिक, तुमचं आपलं डेली ब्लॉगिंगमध्ये स्वागत आहे. रूमवर बसून बसून तो मोकार कंटाळा यायचा भाऊ दिवसभर. मग म्हटलं थोडी दुवा मागायला बाहेर निघावं, पण बाहेर निघलोच तेवढ्याच बोलला मित्र की आपल्याला जायचंय दवा आणायला. म्हटलं दवा आणाय मागून तो बोलला की आपल्याला मेडिकलला जायचंय गोळ्या आणायला. मग काय भाऊ त्याच्यासोबत निघालो मस्तपैकी गाडीवर, दोघं जण होत. ह्या गावामध्ये मेडिकल नाहीये, त्याच्यामुळे आपल्याला तेरणीला जावं लागतं. मग आम्ही दोघंच निघालो भाऊ तेरणीला. मला पहिले वाटलंय गाव एकदम लहान असेल, पण मागून पाहिलं तर इतकं मोठं गाव. आता मित्राला माहित होतं मेडिकल कुठे आहे, त्याच्यामुळे त्यांनी गाडी जाऊन तिथं बंद केली. तिथे जाऊन त्या दादाला बोललो की आम्हाला गोळ्या लागतायत. तो बोलला की कोणत्या गोळ्या लागताय. आमची गोळ्या मागण्याची दाखवण्याची पण पद्धत थोडी वेगळीच कॅज्युअलच होती. बघा तुम्ही आमची पद्धत, आमची गोळ्या दाखवण्याची पद्धत पण थोडी कॅज्युअल होती. त्याच्यामुळे त्या दादाला पण वाटलं असेल, गोंधळून गेला असेल या पोरांनी काय नेमकी मागितली. हेच कसं तरी त्या दादाने आपल्याला गोळ्या बिळ्या दिला काढून भाऊ. आणि म्हटलं मित्राला काय दया आली काय माहित, त्याने लगेच आपल्याला चुपाचूस पण खायला घेतले बरं का. मग मागून आपण त्याचे रॅपर बिपर याच्यामध्ये टाकून घेतले डस्टबिनमध्ये. मेडिकलच्या समोरून गाडी बिडी वळवली भाऊ आणि मित्र गेला चिकन आणायला. चिकन तर आणलं, आता जातो कोथिंबीर आणायला. कोथिंबीर घेऊन आलो आणि निघालो भाऊ रूमवर मस्तपैकी. पण मग काही रस्त्यामध्ये आपल्याला लालपरी दिसली. लालपरी म्हटला एकदम भारी वाटतं बरं का लालपरी. तिकडनं आलो भाऊ रूमवर. तिकडनं येऊन बघितलं घरामध्ये तर अंधारच होता. अंधार म्हटलं एवढं लाईट बंद का गेले काय माहित. मागून कळालं की दीदी मूवी बघत बसली. मग मी पण बसलो मूवी बघत भाऊ. चला मग भेटूया आपल्या